नमस्कार, मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपला सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण नेहमीप्रमाणे जो की लेक्चर सिरीज आपण राबवत आहे, संभाव्य प्रश्नांची सिरीज, हा पूर्णपणे बुद्धिमत्तेचा पार्ट राहील। आपण पार्ट 1 यामध्ये म्हणजेच अंकगणिताचा पार्ट तिथे मेंटेन केलेला होता, ठीक आहे। देन त्याच्यानंतरचं बघा, आता लक्षात घ्या, आपला प्रश्नसंच जो की पोलीस भरतीसाठी संभाव्य प्रश्नसंच आपण इथं उपलब्ध करून देत आहे, ते तुम्हाला येत्या 2-3 दिवसात म्हटलं तर 15 तारखेपर्यंत तुमच्या हाती मिळणार, हे 100%। त्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला तुम्ही लिंक करून ठेवा किंवा तो जॉईन करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला तो अपडेट तुम्हाला मिळून जाईल वेळोवेळी, ठीक आहे। तर त्याच्यामुळे कधी होणार, काय होणार, ते प्रश्नसंच कधी तुमच्या हाती मिळणार, ते सर्व इन डिटेल्स त्या टेलिग्राम चॅनलवर तिथं म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल। त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल निश्चितपणे तुम्ही डाउनलोड करा, ओके। दे नेक्स्ट, त्यानंतर जर आपण विचार जर केला तर बघा, आता आजचं बुद्धिमत्तेचं सेशन, त्यामध्ये पहिला 6 व्यक्ती PQRST आणि U हे वर्तुळाकार टेबलाभोवती एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहे। PQच्या किती व्यक्ती म्हणताय? 1 2 3 6 व्यक्ती। 6 व्यक्ती म्हटलं तर आपण 6 व्यक्ती या पद्धतीने असा विचार करतो, 6 व्यक्ती 1 2 3 4 5 6, एकतर वर्तुळाकृती तसाही करा, नाही तर या पद्धतीने करू शकता। P हा Q च्या समोर, P हा कोणाच्या समोर? Q च्या समोर। देन मग आता त्या समोर Q हा T च्या उजव्या बाजूला, Q हा T च्या उजव्या बाजूला, म्हणजे उजव्या बाजूला। देन म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला R च्या डाव्या बाजूस आहे, R च्या डाव्या बाजूस पहिला, म्हणजे R इथे बसायला पाहिजे। देन पुढं P हा U च्या डाव्या बाजूस पहिला आहे, P हा U च्या डाव्या बाजूस पहिला, म्हणजे इथं तुमचं इथं आतमध्ये सर्वजण पाहत आहे म्हटलं, तिथं डावी बाजू म्हटलं तर U ची डावी बाजू म्हटलं तर इथे जर U बसला तर डावी बाजू ही उजवी बाजू असं मेंटेन होणार पहिला, आणि S च्या उजव्या बाजूस, म्हणजे S इथे बसणार उजव्या बाजूस 6। मग सर्वच तिथे मेंटेन झालेला आहे, तर खालीलपैकी कोणती जोडी गटात न बसणारी आहे म्हणते। आता 3 काहीतरी तुमचे रिदम व्यवस्थित चालणार आणि एक तुमचा वेगळा रिदम तिथे निर्माण होतो। आता मग आता लक्षात घ्या, TS म्हणजे ऑपोजिट आहे। देन पुढं U आणि R सुद्धा तुमचं काय ऑपोजिट म्हणजे विरुद्ध आहे। देन त्याच्यानंतरचं PQ सुद्धा ऑपोजिट आहे, म्हणजे हे तिन्ही रिदम PR तुमच्या ऑपोजिट नाही, म्हणजे हा रिदम ब्रेक करताय, म्हणून उत्तर कोणतं येणार? ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे। देन नेक्स्ट, सर्व हत्ती वाघ आहेत, काही वाघ एक गवे आहेत। तर आता बघा, मग अनुमान दिलेल्या पहिल्या विधानावरून आपण विचार करूया, काय? सर्व हत्ती काय आहे? वाघ। काय आहे? वाघ। सर्व हत्ती वाघ आहे, काही गवे काय आहे? वाघ आहेत, अशा पद्धतीने आहे। मग काही वाघ हत्ती आहे, पहिला अनुमान 100% करेक्ट आहे। एकही गवा हत्ती नाही, आता आहे की नाही आहे काहीच आपल्याला उत्तर तिथे मेंटेन करता येत नाही, कारण यांच्याबद्दल, दोघांबद्दल, हत्ती आणि गव्याबद्दल काहीच तिथे म्हणजे तुमच्या विधानामध्ये अजिबात सांगितलेलं नाही। अजिबात तुम्हाला तिथे विधानामध्ये सांगितलेलं नसेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये कोणताच निश्चित असा संबंध तिथे लागू करू शकत नाही, म्हणून तुमचं दुसऱ्या अनुमानासंबंधी आपण काहीच निश्चितता सांगू शकत नाही, म्हणून तुमचा फक्त एक सत्य असंच तिथे म्हणावं लागेल। देन पुढं नेक्स्ट, आता दिन त्याच्यानंतर जर 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल? आता मला सांगा, 2000 सालीचा 2000 म्हणजे कधी शिक्षक दिन कधीचा हे माहिती पाहिजे। 5 सप्टेंबरचं काय तुमचं गुरुवार। आता दिन त्याच्यानंतर कोणत्या काळात आहे यार? 2001 चा प्रजासत्ताक दिन, म्हणजे 26 जानेवारी कधी? 2001 चा। मग आता दिन त्याच्यानंतर हा तुम्हाला क्वेश्चन मार्क आहे, तर सप्टेंबरचे आता एकूण दिवस 30 पैकी 5 गेले, राहिले किती? 25। दिन त्याच्यानंतर सांगा ऑक्टोबरचे किती घेतो आपण? 3 किंवा 31 मग 7 × 28 म्हणजे 3च राहते, आणि देन त्याच्यानंतर
नोव्हेंबरचा किती 30 दिवसाचा महिना आहे म्हणून 2, 728 2 बॅलन्स. आणि डिसेंबरचा किती मग तुमचे 3. आणि देन जानेवारीचे काय, जानेवारीचे 26 तारखेपर्यंत जाणे, 26 तारखेपर्यंत आपण जाऊया. तर बघा 25 अधिक 26 म्हणजे 51, 51 आणि 3 54, 54 2 56, 56 3 किती होत आहे तुमचं 59. किती होत आहे 59. 59 म्हणजेच काय होत आहे बघा, लक्षात घ्या. आता पुढं 59 जर आपण विचार जर केला तर काय होत आहे बघा 59. मग आता आलेल्या उत्तराला बाकी काढण्यासाठी 7 ने भागतो आपण. बाकी किती होत आहे तर आपण जरा लक्षात घेऊया बाकी काय होणार. तर मग 7 8 56 राहिले किती, बाकी किती राहत आहे तुमचं 3. बाकी 3 म्हणजे 3 दिवस पुढं. 3 दिवस पुढं म्हटलं तर काय होणार, प्लस तुमचं 3 प्लस तुमचं 3 या पद्धतीने होणार. प्लस 3 म्हटल्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मग काय येणार तुमचा फायनली आन्सर शनिवार. काय येणार शनिवार अशा पद्धतीने. हा सॉरी शनिवार. गुरुवार प्लस 3 म्हटलं तुमचं शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस म्हटलं. सॉरी 1 मिनिट. काय ना प्लस 3 म्हटलं तर काय रविवार. काय ना रविवार. अशा पद्धतीने तुमचं तिथे उत्तर आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. देन पुढं एका रांगेत अमृता समोरून 10वी आहे तसेच मुकुंद हा पाठीमागून 25वा आहे. या दोघांच्या अगदी मधोमध ममता आहे. रांगेत 50 व्यक्ती असतील तर समोरून ममताचा क्रमांक कितवा अशा पद्धतीने आहे. समोरून 10 कोण अमृता आहे. 10वी कोण आहे अमृता. देन पुढं मुकुंद हा पाठीमागून 25वा. 25वा कोण मुकुंद. देन टोटल किती आहे म्हटलं, टोटल आहे 50. किती आहे 50. मग आता देन त्याच्यानंतरचं 50 जर विचार जर केला तर आता बघा लक्षात घ्या. आता इकडचे दान तिकडचे 25 म्हणजे टोटली 50 मधून काय वजा करू आपण 10 अधिक 25 वजा जर केला तर म्हणजेच काय होतं 50 वजा किती 35 म्हणजे उत्तर काय रे 15. हे जे 15 आहे ते 15 कुठं बसणार तुमच्या इन बिटवीन यांच्यामध्ये असं बसणार. समजत आहे का. मग इथे किती असतील 15. किती असतील 15. मग 15 जर असेल तर मला सांगा देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर 15 मधलं मधोमध व्यक्ती म्हटलं तर तुमचं कोण 15. मग डिवायडेड बाय 2 म्हटलं 7 आणि 7 मधला व्यक्ती म्हटलं तुमचं त्या नंबरचं म्हणजे इथं राहणार. म्हणजे हे जे होत आहे देन त्याच्यानंतर 15 मध्ये बघा. आता 15 मध्ये कसं काय करता येईल बघा. हे टोटल 15 आहे की नाही. 15 पैकी हा जो तुमचा इथनं या पद्धतीने इथं मध्ये जर आपण इथं घेतलं तर इकडे 7 जण असतील आणि इकडे 7 जण. हा मधला 8वा व्यक्ती असेल. ठीक आहे. तर मग मला सांगा आता देन त्याच्यानंतर त्या व्यक्तीत ममताचा आणि ही मधली व्यक्ती कोण आहे ममता आहे. ममताचा जर तुमचं कुठलं म्हणताय ममता तुमच्या समोरून किती हे 10 अधिक किती 8 म्हटलं तर समोरून क्रमांक किती 10 अधिक 8 म्हटलं किती 18 असं तुमचं उत्तर येत आहे. म्हणून ऑप्शन सी 18वा असं उत्तर येणार आहे. क्लिअर. दे नेक्स्ट पुढचं राम एका बागेत सायंकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी आला परंतु तो श्यामपेक्षा 17 मिनिटे लवकर आला. बघा राम किती वाजता येत आहे 7 वाजून 18 मिनिटे. ठीक आहे. परंतु श्यामपेक्षा 17 मिनिटे लवकर. तो लवकर आला म्हणजे राम उशीर म्हणजे तुमचं काय. मग देन त्याच्यानंतर तो श्यामपेक्षा 17 मिनिटे लवकर आला. कोणापेक्षा श्यामपेक्षा. म्हणजे श्याम उशिरा येणार आहे की नाही. श्याम उशीर. श्याम किती मिनिटं उशिरा येणार 17 मिनिटं. मग प्लस इथे जर 17 जर आपण केला तर काय होणार सांगा 7 18 अधिक 17 म्हटलं किती 7:35 ला कोण आला असेल श्याम. मग आता देन श्याम हा लक्ष्मणपेक्षा 22 मिनिटं उशिरा आला. तर लक्ष्मण म्हणजे श्याम हा कोणापेक्षा श्याम हा इथं बघा राम हा बागेत 7 वाजून 18 मिनिटांनी आला तो श्यामपेक्षा 17 मिनिटे लवकर आला. मग देन त्याच्यानंतर श्याम हा लक्ष्मणपेक्षा 22 मिनिटे उशिरा आला. लक्ष्मणपेक्षा 22 मिनिटे उशिरा आला. तर लक्ष्मण बागेत किती वाजता म्हणजे तो अगोदर आला असेल. मग अगोदर आला असेल म्हटलं तर 22 मिनिटे वजा जर करावं लागेल म्हणजे तुमचं उत्तर काय लक्ष्मण किती वाजता आला म्हटलं तर 22 वजा 32 वजा 22 म्हटलं 7 वाजून किती रे 13. 7 वाजून 13 मिनिटांनी तुमचं तो लक्ष्मण बागेत आला असेल. थोडं व्यवस्थित जर वाचलं तर उत्तरापर्यंत निश्चितपणे जाता येईलच. नेक्स्ट
एका पुरुषाचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते त्याचा भाऊ. पुरुषाचा, पुरुष आणि एक व्यक्ती याचा भाऊ म्हटलं तर इथं भाऊ बहिणीचा आपण इथं मेंटेन करतो. देन त्याच्यानंतरचा पुरुष भाऊ बहिणीचा जर आपण इथं विचार जर केला, देन त्याच्यानंतर त्याचा भाऊ माझ्या आईचा म्हटलं तर व्यक्तीची आई वरती येणार. देन आईच्या मुलीचा नवरा आहे कोण, हा भाऊ म्हणताय बरं. हा भाऊ जो आहे तुमचं त्या व्यक्ती म्हणजे ते. आणि देन त्याच्यानंतर मला बहीण वा भाऊ नाही म्हणजे ती एकटीच व्यक्ती आहे. व्यक्ती म्हटलं तिथं कोण, आता ती स्वतः ती बोलणारी व्यक्ती आहे, ते म्हणून त्या आईची मुलगी ही स्वतःच राहणार आहे. आणि तो भाऊ कोण आहे, या हिचा नवरा आहे किंवा पती आहे भाऊ, समजत आहे का. आणि तो भाऊ कोणाचा आहे, त्या पुरुषाचा भाऊ आहे. म्हणजे यांच्यामध्ये या दोघांमध्ये पती पत्नीचा रिलेशन आहे. आणि देन त्याच्यानंतर मग आता तर तो पुरुष माझा कोण म्हणजे त्या मुलीचा किंवा त्या व्यक्तीचा पुरुष कोण म्हटलं तर नवऱ्याचा भाऊ म्हटलं तर काय, दीर. या पद्धतीने तुमचं उत्तर काय येणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. यांच्यामधला रिलेशन काय आहे, दीर असं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट थोडं व्यवस्थित वाचले तर उत्तरापर्यंत लवकर जाता येणार आहे. बघा पुन्हा नातेसंबंधाचं आहे. ए ही बी ची भाची आहे. कोण, ए ही बी ची भाची आहे म्हणतो. ओके, ए ही कोणाची, बी ची भाची म्हणजे बी चे आई किंवा वडील ते त्या पद्धतीने जे काय आहे तुमचं इथं असायला पाहिजे. आणि देन त्याच्यानंतर भाची म्हणताय, मग आता देन त्याच्यानंतर इथं भाऊ बहीण ते त्या पद्धतीने तुमचं काय होणार, भाची. कोणाची, बी ची. ठीक आहे, बी ची भाची. आपण असा विचार करूया, ए ही डी ची मुलगी आहे. ए ही कोणाची, डी ची मुलगी. आता बघा देन सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे. सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे असं जर म्हटलं तर आता देन त्याच्यानंतर आपण थोडं विचार करूया इथे. जसं फॉर एक्झाम्पल आता सी ही बहीण आहे कोणाची, इथं फिमेल. आणि देन बर भाची म्हणताय तर मेल असायला पाहिजे. देन त्याच्यानंतरचं मला सांगा आता तर डी ही व्यक्ती बी ची कोण अशा पद्धतीने आहे. आता बघा यांच्यामध्ये इथं भाची आहे म्हणताय, एकुलती एक बहीण म्हणताय. एकुलती एक बहीण म्हटलं तर यांचं जेंडर काय होणार तुमचं, यांचं दोघांचं पती पत्नीचं रिलेशन असेल म्हणजेच इथं प्लस येणार. मग प्लस येणार तर मला सांगा आता देन डी हा बी चा कोण, डी हा बी चा कोण. मग आता डी त्यांचे भाऊजी असणार किंवा दाजी असणार, समजा का बहिणीचे पती, म्हणून त्या पद्धतीने कोणते येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके. देन नेक्स्ट पुढचं, राहुल त्याच्या घरापासून 15 किलोमीटर पश्चिमेला ते घर असेल घर, ठीक आहे, घरापासून पश्चिमेकडे 15 किलोमीटर, 15 गेला, 15 किमी गेला. देन त्याच्यानंतरचं काय, तो नंतर डाव्या बाजूने. आता मला सांगा पश्चिमेकडे जाताना डावी बाजू कोणती, मग खालची, दक्षिण. मग 10 किलोमीटर कुठे गेला, खाली 10 किलोमीटर. आपण असा विचार करूया, 10 किलोमीटर गेला आणि पुन्हा डावीकडे वळ. पुन्हा डावीकडे म्हटलं तर पुन्हा किती, मग देन तिकडे 30 किलोमीटर. 30 किलोमीटर म्हटलं थोडं लांब, कारण हेच 15 आहे. देन पुन्हा चालत गेला आणि पुन्हा डावीकडे म्हटलं पुन्हा 10 म्हटलं तर बरोबर या लाईन मध्ये येत आहे 10 किलोमीटर. आणि देन त्याच्यानंतरचं काय, चालत गेला तर तो आता त्याच्या घरापासून किती, म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स तुम्हाला इथं काढायचा आहे. तर कोणत्या दिशेला म्हटलं तर हे किती किलोमीटर आहे, मग 15 किलोमीटर. कारण हे टोटल किती होतं, 30 पैकी हा जर इथं 15,000 असेल तर इकडचा सुद्धा किती, 15 30 होत आहे. मग 30 जर असं म्हटलं तर काय उत्तर होत आहे, मग 15 किलोमीटर पूर्व. किती, डी 15 किलोमीटर पूर्वेला आहे ना, घरापासून कोणत्या, उजव्या, म्हणजे इथं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या पद्धतीने काय 15 किलोमीटर पूर्व असं तुमचा आन्सर तिथे मेंटेन होणार आहे. दे नेक्स्ट पुढचं, एका लीप वर्षाच्या 1 डिसेंबर रोजी बुधवार होता, तर तेव्हापासूनच्या 5व्या रविवारच्या 2 दिवसाआधी कोणती तारीख होती. एक लीप वर्षाचा, मग लीप वर्षाचा 1 डिसेंबर, लीप वर्षाचा फक्त 29 फेब जर आला तरच तर आपल्याला वांधा, नाही तर काही विषय नाही. 1 डिसेंबर बुधवार, काय होता, बुधवार. ठीक आहे.
तेव्हापासून 5व्या रविवार आहे. तर पहिला रविवार काढून घेऊ ना आपण. पहिला रविवार कोणता येणार मग आता देन बुधवार म्हटल्यानंतर एक तर बुधवार म्हटल्यानंतर तुमचा रविवारपर्यंत जाणे म्हटलं तर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवस म्हणजे इथं +4 करावं लागेल. +4 इकडे +4 जर केलो तर मग म्हणजे 5 डिसेंबर रोजी कोणता वार येत आहे? रवी. कोणता वार? हा रविवार. मग रविवार आला देन त्याच्यानंतर मग 5 मग 12 मग नंतर 19 नंतर 26 अशा पद्धतीने 4 रविवार झाले. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतरचा आता डिसेंबर महिना 31 दिवसाचा म्हणजे इकडचे 5 31 पर्यंत आणि देन त्याच्यानंतर 1 आणि 2 म्हणजे 2 जानेवारीचा वार तुमचा कोणता येणार? तुमचा रविवार. मग आता मला सांगा त्याच्या 2 दिवस आधी म्हणताय कधी? 2 दिवस आधी म्हटलं तर 2 जानेवारीचा रविवार 2 दिवस आधी म्हटलं तर काय 1 आणि 31 म्हटलं तुमचं 2 दिवस आधी म्हटलं कोणता येणार? 31 डिसेंबर इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. देन पुढं नेक्स्ट मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. आता बघा 101 204 309 416 525 637 749. ठीक आहे. मग या पद्धतीने जर असेल तर लक्षात घ्या आता पुढचं बघा यांच्यामधला डिफरन्स कितीचा? यामधला डिफरन्स आहे तुमचं बघा 103 चा डिफरन्स आहे. यांच्यामधला फरक सांगा. 105 चा आहे आणि देन त्याच्यानंतर इथं 107 चा आहे. देन इथं 109 च तिथं आहे आणि देन त्याच्यानंतर इथं किती पाहिजे होतात? 111 चा पाहिजे आहे. मग 111 चा इथं आहे का? 111 म्हटलं तर तिथं जर मिळवलं असतं तर 626 व्हायला पाहिजे. किती? सॉरी 636 व्हायला पाहिजे. पण इथं काय 637 आहे. म्हणून तुमचं ऑड वन आउट म्हटलं कोणतं आहे ना 637 इथं करेक्ट आन्सर. कारण तुमचं फरकांचा फरक म्हणजे फरक तिथे 2 म्हणजे फरक तुमचा 102 103 105 असा विषम संख्येमध्ये फरक तिथे वाढत आहे. देन याच्यामधला बघा आता हा सोपाच आहे. मग चहा कॉफी आणि पेय म्हटलं तर मोठा घटक त्याच्यामध्ये म्हणजे पिणारे जे काही घटक आहेत ते म्हणजे मोठा घटक जसं महाराष्ट्र मधला पुणे आणि गडचिरोली जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने 2 जिल्हे आणि महाराष्ट्र असं पेय वरचा राहणार आणि देन त्याच्यानंतर इथं काय 1 2 चाय आणि दुसरं काय आहे चहा आणि देन दुसरं काय कॉफी अशा पद्धतीने कॉफी या पद्धतीने तिथे राहणार आहे. ठीक आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहीलच. ओके. नेक्स्ट बघा पुढं एका सांकेतिक भाषेत ब्रोक हा शब्द हा ब्रोक हा शब्द काय? DOSFK आहे. मग आता ब्रोकला देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर केला तर यामध्ये काय रिलेशन लागत आहे बघा आता. ठीक आहे. बर यांच्यामध्ये रिलेशन बघा आता जर बी पासून डी म्हटलं तर +2 अरे होत आहे की नाही? बी पासून डी म्हटलं तर +2 होत आहे. देन त्याच्यानंतरचं इथं मला सांगा देन पुढचं जर म्हटलं तर आर चा नंबरिंग किती आहे? किती? 18 आणि इथं ओचा नंबरिंग किती? 15. 18 - 3 म्हणजे 15 होत आहे. अरे आहे की नाही? देन ओचा नंबरिंग 15 आणि देन एसचा नंबरिंग किती होत आहे? 19 म्हणजे इथं काय होत आहे? +4 होत आहे. किती होत आहे? +4 आणि देन इथं बघा इथं केचा नंबरिंग 11 देन त्याच्यानंतरचं एफचा नंबरिंग काय सांगा बरं? EF म्हणजे 6 तुमचं. यांच्यात मधला फरक कितीचा आहे रे यार? -5 मायनस मध्ये कमी होत आहे. म्हणजे रिदम काय लागत आहे बघा +2 -3 +4 -5 म्हणजे एक वेळा प्लस एक वेळा मायनस पण वाढता कल आहे. म्हणून आता याच्यामध्ये सुद्धा त्या आपल्याला तसाच विचार करावा लागेल. कोणाचा? इंडियाचा जर आपण विचार जर केला इंडिया तर देन त्याच्यानंतरचा सांगा आता इथं इंडियाचा आयचा नंबरिंग किती आहे? 9 पहिल्यांदा काय होणार? +2 म्हटलं तर I+2 म्हटलं तर 11 म्हटलं तर कोण येणार? तुमचा के येणारा ऑप्शन कोणते? 1 2 3 आहे. हा येणार नाही. देन त्याच्यानंतर आपण इथं विचार करूया आता पुढचं शेवटचा जर आपण विचार जर केला तर इथं काय होणार? +2 इथं काय होणार रे?
3, इथं +4 आणि इथं -5 आणि इथं +6. मग 1 अधिक 6 म्हटलं तर किती होतं 7. 7 नंबरवर कोण आहे तुमचं जी येणार. काय येणार जी. मग जी तुमचा येणार इथं येणार नाही. मग देन त्याच्यानंतर यांच्यामध्ये बघा दुसऱ्या नंबरचा हा तिथे कॉमन नाही आहे. ह्या दोन पैकी कोणता तरी एक येणार. दुसऱ्या नंबरचा एक तर एच येणार एक तर के येणार. मग यांचा नंबरिंग किती 14. 14 मायनस किती रे तुमचा 3 म्हटलं तर 11. 11 म्हटलं तर काय येणार के. के येत आहे म्हणजे हा एच येणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. असं तुम्हाला तिथे विचार करणे आवश्यक आहे. कोणता येते कोणता इलिमिनेट होऊ शकते इलिमिनेशन मेथड तिथे वापरायची. ठीक आहे. नेक्स्ट जेव्हा घड्याळ 11:20 दाखवते तेव्हा घड्याळाचा दोन काट्यामधील कोण किती 11:20 म्हणतात 11:20. मग आता देन स्टँडर्ड आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे 30h - 11/2 मिनिट. मग डायरेक्टली 30 गुणिला किती तास म्हणजे किती 11 वजा काय होणार 11/2 मिनिट किती आहे तुमचं 20. यांच्यामध्ये गुणाकार म्हणजे 11 त्रिक 33 म्हणजे 330 वजा तुमचा इथं वेगवेगळे 10 वेळा भाग जाणार. देन त्याच्यानंतर 11 गुणिले 10 म्हणजे 110. मग देन त्याच्यानंतर त्यांच्यामधला वजाबाकी जर केलो आपण तर किती होणार तुमचं 220 डिग्री. किती 220 डिग्री. अशा पद्धतीने तुमचा तिथे उत्तर येणे आहे. क्लिअर. मग ओके. नेक्स्ट बरेचसे क्वेश्चन पाहिलेले आहे घड्याळावरचे. डेफिनेटली तुम्हाला त्या पद्धतीने येणार. हा बघा आता हा क्वेश्चन. माया आणि छाया यांना एकमेकांबरोबर खेळायला आवडते. आणि प्रिया ही छाया आणि प्रकाश यांच्यासोबत खेळू शकते. दियाला एकटीला खेळायला आवडते. प्रकाश हा छाया व दिया सोबत खेळू शकतो परंतु त्याला माया व प्रिया सोबत कोणता इथं निगेटिव्ह सेंटेन्स बघा माया व प्रिया बरोबर खेळणे आवडत नाही. हे लक्षात घेते खालीलपैकी कोणते गट एकत्र खेळण्याची बघा प्रकाश आणि माया प्रिया जर असेल तर त्याला करून टाका. त्यांनी हे बघा प्रकाश आहे माया प्रिया आहे म्हणजे हे येणार नाही. देन इथं प्रकाश आहे माया आहे. देन इथं आहे म्हणजे इकडे तुमचं एकत्र ते खेळू शकत नाही. आता बघा माया प्रिया आणि दिया असं येऊ शकते परंतु दिया फक्त एकटीला खेळायला आवडते पण त्यांच्यासोबत खेळण्यासाठी बघा एकटीला खेळायला आवडते पण काय तुमचं प्रकाश हा कोणासोबत खेळू शकतो दिया आणि छायासोबत. म्हणून माया छाया आणि देन त्याच्यानंतरच प्रिया. आता इथं बघा दिया यांच्यासोबत का नाही कारण इथं जर कोण फक्त प्रकाश असता प्रकाश आणि दिया त्यांनी सोबत आले असते पण यांचा नाही म्हणून इथं हाही गेला म्हणून उत्तर काय येणार ऑप्शन ए. असं थोडं विचार जर केलं तर उत्तरापर्यंत इथं वेगळं काही नव्हतं डायरेक्टली विषय होताच. ठीक आहे. देन म्हणून बघा आता हा जो क्वेश्चन आहे लॉजिक जर लागला तर अत्यंत सोपं राहणार नाहीतर जरा कठीणच विषय होणार. तर बघा आता इथं काय होत आहे आपण पहिले 9चा पहिलाच घेऊ 9 गुणिला तिथं नंतरचा अंक 1 अधिक 7 असा आहे म्हणजे 9 गुणिला किती होत आहे रे 8 म्हणजे किती 9 8 72 असं तिथे लॉजिक आहे. क्लिअर. आता देन त्याच्याच नंतर जर आपण इकडे जर गेलो तर तसंच लॉजिक लागत आहे का पाहू. 14 गुणिला काय करू मग इथं 3 अधिक 4 3 अधिक किती रे 4 म्हणजेच काय होतं सांगा 14 गुणिला किती रे 7 14 7 किती होत आहे 98 म्हणजेच उत्तर काय होणार तुमचं ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर राहणार आहे. ठीक आहे. ओके. देन त्यानंतरचा बघा यामध्ये जरा विचार जर केला तर सांगा आता डायरेक्टली प्रश्न. आता यामधले जे क्वेश्चन्स आहेत कोणत्या फॉर्मॅटने सोडवायचा एक तर राऊंडेबल वाढता कल किंवा वर्ग किंवा गुणिला 2 -1 असं राहणार. शक्यतो मॅक्सिमम 90% क्वेश्चन अपोजिट चालतात. अपोजिट म्हटलं तर काय होणार अपोजिट वरून काय होत आहे तर मला सांगा इथं 6 अंक आहे 6चा जर वर्ग केला मी 6 जर वजा केला तर 30 होत आहे. जर इथं मी 4चा वर्ग केला 4चा वर्ग -4 जर केला तर 12 होत आहे. म्हणजे इथं 42 आहे 42 म्हटलं तर देन त्याच्यानंतर मायनस करून आहे की नाही. मग याच्यामध्ये जर आपण पहिल्यांदा 7 जर मिळवलं तर 7 म्हणजे 49 कोणाचा वर्ग आहे सांगा बरं 7चा वर्ग -7 बरोबर किती होता 42 म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. हा अशा पद्धतीने जरा तिथे विचार करणे होता. देन पुढचं बघा आता देन याच्यानंतरचा जर आपण इथं आकृती त्रिकोण म्हटलं तर 1 2 1 2 1 2 1 2 1 2 अशा पद्धतीने या 2 पासून पहिल्या किती 3 या 2 पासून 1 अधिक 2 म्हणजे 3 इथे 3 इथे 3 म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 हेच तुमचे 3 3 3 3 मिळणार म्हणजे 12 तुमचा आन्सर तिथे करेक्ट राहणार आहे. बाकी कोणताच ट्रायंगल तिथे सर्वच तिथे मेंटेन झालेले आहेतच. पुढं
देन 21, 32 आणि 54, 87 आणि 131 हे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक? 21, 32, 54, 87 आणि 131. हा, यांच्यामधला फरक सांगा बरं कितीचा. मग आता देन त्याच्यानंतर कितीचा. जर आपण जर इथं विचार जर केला तर 11चा फरक आहे, देन इथं कितीचा रे. 22चा फरक आहे, देन इथं किती रे. 33चा फरक आहे आणि इथं किती. 44चा फरक आहे. बघा 87 अधिक 44 करा तुमचे 131. म्हणजे हे काय दिसतंय तुम्हाला, 11चा पाळा नाही दिसतंय. म्हणून तुमचा इथे काय होणार 11 म्हणजे 55. 55 म्हटलं तर 1 अधिक 5 किती 6. 1 आणि 6 असणार एकच ऑप्शन आहे, म्हणून 186 इथं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. माहिती आहे ना. त्याला एकदा लॉजिक जर लागलं तर देन त्याच्यानंतर लवकरात लवकर आपल्याला जाता येते. बघा आता हा जो क्वेश्चन आहे एका सांकेतिक भाषेत रेड बॉल इज अ ग्रीन असं आहे. तर हे एवढं वाचण्याची गरज नाही. या टाईपचे क्वेश्चन बरेच क्वेश्चन आपण बघितलेले आहे. पुन्हा लक्षात घ्या, कोणाचं उत्तर विचारते बॉल, बॉलचं उत्तर विचारते बॉल कुठं आहे. इथं एका ठिकाणी बॉल आहे, पुन्हा कुठं आहे का, इथं नाहीये, यामध्ये इथेही नाहीये, यामध्ये इथेही नाहीये. म्हणजे बॉलचा जो काही आहे तो एकाच ठिकाणी पाहिजे. आता रेड कुठं कुठं आहे ते पाहू घेऊ. रेड एका ठिकाणी इथं आहे, रेड आणि इज. रेड आणि इज इथं आहे आणि रेड आणि इज इथं आहे. म्हणजे हे तर 2 कॉमन पाहिजे. 2 कॉमन, एक 6 कॉमन आहे आणि देन त्याच्यानंतर कोणतं पा कॉमन आहे. म्हणजे या 2 साठी 6 आणि पा किंवा पा आणि 6 अशा पद्धतीने येणार. म्हणजे यांचा संपला विषय. 6 आणि पा संपला आणि राहिला कोणता आता देन त्याच्यानंतरचा डा आणि रे. मग आता ग्रीन, ग्रीन इथं आहे बघा, इथंही ग्रीन, इथे रे आहे, इथे रे आहे. म्हणजे ग्रीन साठी काय ना सांगा बरं. ग्रीन साठी रे अशा पद्धतीने. मग आता देन त्याच्यानंतर उर्वरित कोण आहे, फक्त डीए. म्हणजे तुमचा बॉल साठी काय होणार डीए असं तुमचं उत्तर काढणे अपेक्षित आहे आणि झटक्यात उत्तर काढणे सुद्धा आवश्यक आहे. समजत आहे का. मग कोणता येणार कोणता येणार नाही, जे नाही येते त्याला आउट करायचं. देन त्याच्यानंतर उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहेच आहे. देन पुढं बघा आता हा जो क्वेश्चन आहे तुमचं इथे लॉजिक काय लागत आहे. बाहेरच्या अंकांचं म्हणजे 3चा वर्ग प्लस 5चा वर्ग प्लस 4चा वर्ग. इथे किती होतं ते 9 अधिक किती रे 25 अधिक किती रे 16. मग 41 आणि हे किती 34 आणि 16 किती होतं तुमचं 50. म्हणजे मधली संख्या इथे 50. ओके क्लिअर. हाच लॉजिक तिकडे लागतो का बघा. 9चा वर्ग प्लस 7चा वर्ग प्लस किती रे 8चा वर्ग. 9चा वर्ग किती मग 81 अधिक तुमचा काय 49 अधिक किती 64. मग 81 अधिक 49 म्हटलं 90, 130, 130 अधिक तुमचं 64 म्हटलं तर 194 असं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके क्लिअर. मग देन पुढचा जर आपण विचार जर केला नंतरचा क्वेश्चन बघा. मनोज ठिकाणापासून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो. त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो. त्यानंतर दक्षिण. आता बघा या ठिकाणापासून आपण असं ठिकाण म्हणूया देन त्यापासून 20 मीटर उत्तर. 20 मीटर उत्तर असं जर म्हटलं 20 मीटर उत्तर. ठीक आहे. 20 मीटर उत्तर चालत जातो. त्यानंतर उजवीकडे वळून 30 मीटर. उजवीकडे असं म्हटल्यानंतर उजवीकडे 30 मीटर चालतो. त्यानंतर दक्षिण दिशेने व दक्षिणेकडे किती म्हणताय 20 म्हटलं तर बरोबर या लाईन मध्ये इथं 20 येणार. 20 मीटर चालतो. ठीक आहे. 20 मीटर देन चालतो आणि त्याच्या डावीकडे आता खाली येताना डावी दिशा म्हटलं पूर्व चालल्यावर पुन्हा 15 मीटर. किती 15 मीटर. 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तरेकडे 20 मीटर. पुन्हा उत्तरेकडे 20 मीटर म्हटलं तर इथं 20 या पद्धतीने राहणार. मग आता चालत गेला ठिकाणापासून. मग आता इथे जर आपण असं जर प्लस जर इथं मेंटेन जर केला तर हा जो डिस्टन्स आहे हा तुमचा इथं तुमच्या कोणत्या बाजूला पासून का म्हणतात हे ठिकाण म्हणजे मीटर चालत आल्यास हे ठिकाण त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहे. तर तुम्हाला इथं आता लक्षात घ्या. इथे जर प्लस जर आपण जर इथं व्यवस्थित जर लक्षात जर घेतलं तर यापासून तुमचा हा दिशा म्हणजे हे जर उत्तर कन्सिडर केला हे पश्चिम आणि हे देन हा दक्षिण जर केला तर पश्चिम आणि दक्षिण मध्ये कोण आहे नैऋत्य आहे. म्हणून तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग समजलं. या पद्धतीने तुम्हाला इथं विचार करायचा आहे. नैऋत्य इज अ करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. ओके देन नाहीतर इथं बघा आता असंही राहणार पहिलेच ईशान्य आहे. यापासून जर विचार जर केला तर ईशान्य येते बरं का. समजतंय का. म्हणून आता लक्षात घ्या. व्यवस्थित जर लक्षात जर घेतलं तर होणार. देन मग यानंतरचा हा आता आपला शेवटचाच क्वेश्चन इथे राहील. तर बघा काय होतं यांच्यामध्ये लॉजिक काय होत आहे.
किंवा अपोजिट संख्याच्या म्हणजे 6 गुणिला 8 आणि देन अपोजिट संख्या पुन्हा कोण 3 गुणिला 5 या दोघांचा गुणाकार करून वजा जर केलं तर मधली संख्या येते. साइन 8 48 वजा 15 15 48 वजा 15 म्हणजे किती होत आहे तुमचं 33 म्हणून तुमचं 33. आता तिथे लागू होते का पाहून घेऊ आता. 15 गुणिला किती रे 7 आणि वजा काय होणार तुमचं 8 गुणिला किती 4 म्हणजे 15 7 किती होतं 105 वजा किती 32 म्हटलं तर उत्तर काय होणार तुमचं 5 वजा 2 म्हणजे 3 आणि 10 वजा 7 म्हणजे किती 10 वजा 3 म्हणजे 7. अशा पद्धतीने 73 असं तुमचा ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. आपण या पद्धतीने रिझनिंगचे जे व्यवस्थित त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन आपण इथं व्यवस्थित क्लिअर केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेच आहेत. आता पर्यंत लाईक केले नसणार तर लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. ठीक आहे. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्ही कोणी विद्यार्थी मित्र इतरत्र तुमचं तिथे आपले व्हिडिओ बघत नसतील तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता कारण ऑथेंटिक त्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच पोलीस भरतीला फायदा होईल अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला तिथे आपण फ्रेम करत आहे. याचा फायदा निश्चितपणे तुमच्या फायनल एक्झामला होणार आहे. म्हणून इतर विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.